उन्हाळा सुरू झाला तर आपण चकल्या, वेफर किंवा पापड बनवायला सुरुवात करतो. तर आज मी तुमच्यासाठी उपवासाची चकली कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर त्यासाठी मी 1/4 किलो साबुदाणा घेतला आहे. कोणतंही मेजरमेंट घ्या. 1 कप साबुदाणा घेतला तर 2 कप तुम्हाला बटाट्याचा किस घ्यावा लागेल. तर याप्रमाणे मी 1/4 किलो साबुदाणा घेतला आहे आणि तो भिजत घातलेला आहे 7-8 तास किंवा रात्रभर भिजत घाला. जास्त पाणी घालून भिजत घाला कारण मऊसर आपला साबुदाणा तयार झाला पाहिजे. आता मी पाऊण ग्लास पाणी घेतलं आहे आणि ते कढईत ओतून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता मी तो साबुदाणा, भिजलेला साबुदाणा त्यात ओतून घेणार आहे आणि तो शिजून घ्यायचा आहे. तर शिजवताना आपण काय काय त्याच्यामध्ये टाकणार आहोत ते नक्की पहा. तर त्यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहे. तर बटाटे आपण अर्धा किलो घेतले. 1/4 किलो साबुदाण्याला अर्धा किलो बटाटे घ्यायचे आहेत आणि ते उकडून चांगले घेतलेले आहेत. सालं काढून त्याची किसणीने किसून घेणार आहे म्हणजे एकसारखा किस आपल्याला भेटेल. याप्रमाणे किसणीने किसून घ्यायचं आहे. मऊसर बटाटा आपला झालेला आहे बघा. याप्रमाणे मऊसर असा झालेला आहे म्हणजे आपल्या चकलीच्या साच्यामध्ये अडकणार नाही. व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे. आता 1 कप साबुदाण्याला 2 कप मी बटाट्याचा किस घेतला आहे. आता साबुदाणे आपल्याला शिजत ठेवायचे आहेत. पाणी मी पाऊण ग्लास घातलं होतं आणि साबुदाणे त्यात टाकून घेतले आणि गॅसवर ते मी शिजून घेणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आपलं बेतानेच घालायचं आहे. वाळवणीच्या प्रकारामध्ये मीठ थोडंसं कमीच घाला कारण खारट चांगलं लागत नाही. आणि 2 टेबलस्पून मी चिली फ्लेक्स घातले. त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक मिक्सरला लावून तुम्ही ते पेस्ट 2 चमचे टाकू शकता. याप्रमाणे कोणतीही मिरची तुम्ही टाकून ही चकली बनवू शकता. ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला साबुदाणे शिजून घ्यायचे आहेत बघा. याप्रमाणे आपले साबुदाणे शिजले गेले पाहिजे आणि जर तुम्हाला त्यात थोडं 2-3 चमचे पाणी टाकावं लागलं तर तुम्ही टाकू शकता कारण घट्टसर गोळा तयार करायचा नाही, थोडासा सैलसर गोळा तयार करायचा आहे. आता बटाट्याचा किस घालून मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ जास्त घातलं आहे कारण बटाट्याला परत मीठ लागणार आहे. त्यामुळे मी व्यवस्थित ते मिक्स करून घेत आहे बघा. ह्याप्रमाणे आपलं चकलीचं बॅटर तयार झालेलं आहे. याप्रमाणे तयार करून घ्या. जास्त घट्ट नाही, जास्त सैल नाही, असं बॅटर तयार झालं पाहिजे. आणि आता आपण थंड झाल्यावरती चकलीच्या साच्यामध्ये ते बॅटर टाकून घेणार आहोत. दाबून दाबून त्यात भरून घ्यायचं म्हणजे चकली आपली मधीच तुटणार नाही. याप्रमाणे आपण दाबून भरायचं आहे. हवा त्यामध्ये भरली गेली नाही पाहिजे. आणि आता आपण चकल्या टाकून घेऊया. याप्रमाणे मी चकल्या तयार केलेल्या आहेत. अशाप्रमाणे तुम्ही चकल्या काढू शकता आणि आपण ते घरातच 1 दिवस सुकवणार आहे पंख्याखाली आणि 2 दिवस आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे. याप्रमाणे आपण ह्या चकल्या करून घेतलेल्या आहेत. आता 1 दिवस मी घरातच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये ठेवून देणार आहे. ह्याप्रमाणे अलटून पलटून चकल्या घ्यायच्या आहेत. 5-6 तासांनी मी त्याला उलट्या करून घेत आहे म्हणजे ओलसरपणा त्याचा वरती करून घेत आहे. आणि याप्रमाणे आपल्या पहिल्या दिवशी चकल्या दिसतात. दुसऱ्या दिवशी याप्रमाणे सुकवलेल्या आहेत बघा. याप्रमाणे कडकडीत ऊन लागून त्याला सुकल्या गेल्या आहेत. याप्रमाणे तुम्ही चकल्या व्यवस्थित सुकून घ्या म्हणजे वर्षभर व्यवस्थित टिकतील. मी कमी प्रमाणात दाखवलं आहे पण तुम्ही दुपटीने ह्या चकल्या करू शकता. मेजरमेंट तेच ठेवा. आणि ह्याप्रमाणे मी तळून दाखवत आहे. ह्या चकल्या कशा झाल्यात त्या बघा. अशा ह्या दुप्पट आपल्या फुललेल्या आहेत. उपवासाची चकलीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.